दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये आडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। या कारवाईत तब्बल 9 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। 22 एप्रिल 2026 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धात्रक फाटा परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी संशयित इसमाकडून चोरीची मोटारसायकल आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत आरोपीने आपले नाव शेख हसन शेख इक्बाल, वय 27 वर्षे, रा इंदिरानगर, अंबड लिंक रोड, नाशिक असे सांगितले। पोलिसांच्या तपासात आरोपीकडून आडगाव, सातपूर तसेच नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून चोरीस गेलेल्या एकूण 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश असून काही वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावल्याचेही तपासात समोर आले आहे। या कारवाईत सुमारे 4,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन आणि सातपूर पोलीस स्टेशनमधील 2 गुन्हे उघडकीस आले असून इतर चोरीच्या घटनांबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली। गुन्हे उघडकीस आणण्यात आडगाव पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रम घेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। दरम्यान नाशिक शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून वाहन चोरांवर पोलिसांचा करडा बडगा कायम असल्याचा संदेश यामुळे दिला गेला आहे। दक्ष न्यूज नाशिक।